सर्वप्रथम मोनावती नगरीचे कुलदैवत वीरभद्र स्वामी महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होतो। आज माझ्या व मानवता विचार मंच मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जनतेचे हृदय सम्राट आमदार माननीय डॉक्टर तुषार राठोड साहेब यांचा सापत्निक सत्कार होणार होता, परंतु काही कारणास्तव त्यांच्या पत्नी आलेले नाही। तरी आम्ही सापत्निक म्हणूनच त्यांना देणार आहोत। सूनबाई कीर्तनचा सोहळा आयोजित केला आहे। या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा या सोहळ्याचे मुख्य सत्कार मूर्ती मुखेड खंडार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर तुषारजी राठोड साहेब, तसेच या सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले गणाचार्य मठ संस्थांचे गुरुवर्य वंदनीय विरूपाक्ष शिवाचार्य महाराज व बारुळ मठाचे गुरुवर्य वंदनीय नामदेव महाराज बारुळकर हे लाभले आहेत। हे आमचे भाग्य आहे साहेब। हे मतभेद न झालेले घनिष्ठ सहकारी आदरणीय बळवंतरावजी पाटील बेटमोरेकर असलेले, माझे राजकीय मतभेद असलेले दुसरे राजकीय सहकारी खुशालराव पाटील उंबरकर, अनेक राजकीय लढ्यात माझ्यासोबत असलेले व मुखेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी माझे साथीदार दशरथरावजी लोमंदे साहेब, तसेच मुखेड पुरीचे प्रसिद्ध उद्योगपती व शिवसेनेचे नेते वसंतरावजी सुंबटवाड राठोड साहेब, या सोहळ्याला उपस्थित असलेले माझे सर्व पत्रकार बंधू, मानवता विचार मंच अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व सन्माननीय सदस्य, त्यासोबतच कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असलेले माझे आदर्श सुना, माझ्या सर्व आदर्श सुना, भगिनी आणि उपस्थित बंधूंनो, आपल्या सर्वांचे या सोहळ्यात मी या सोहळ्याचा मुख्य संयोजक या नात्याने मनपूर्वक स्वागत करतो। जो इतिहासातून शिकतो साहेब, जो इतिहासातून शिकतो, वर्तमानात जगतो आणि भविष्याचा वेध घेतो, तोच जीवनात यशस्वी नेता ठरतो साहेब। आमदार साहेब, माझ्या जीवनात अनेक मोठमोठ्या नेत्यांचे सत्कार सोहळे आयोजित करण्याचे भाग्य मला लाभले। आज जो सत्कार सोहळा मानवता विचार मंच व माझ्या वतीने या ठिकाणी पार पडत आहे, तो अत्यंत आगळा वेगळा, हृदयस्पर्शी, अंतःकरणपूर्वक व कसल्याच प्रकारचे राजकीय वलय नसलेला, कसल्याच प्रकारचं राजकीय वलय नाही साहेब या कार्यक्रमात। असा हा सत्कार सोहळा आज या मोनावती नगरीमध्ये संपन्न होत आहे। आमदार साहेब, तुम्ही एका पक्षाचे आहात आणि मी एका पक्षाचा आहे, तरी पण हा सोहळा होत आहे, यातच सर्व काही दडलं आहे साहेब। तुम्ही एका पक्षाचा, मी एका पक्षाचा, तरी पण हा सत्कार सोहळा होत आहे, यातच काही सर्व दडलं आहे। मित्र, मुखेड तालुक्याचे दैव उजळले आहे। डॉक्टर तुषारजी राठोड सारखे आमदार आम्हाला लाभले आहेत साहेब। खरोखरच आमदार साहेब, मी आपली मुखस्तुती करत नाही साहेब, खरोखर आपली धन्य ती माता पिता तुमच्यासारखा अनमोल रत्न साहेब, धन्य ती माता पिता तुमच्यासारखा अनमोल रत्न या मुखेड तालुक्याला आमदार म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी दिला आहे। धन्य आहे ती माता, धन्य आहे ती पिता, तुमच्यासारखा नेता आम्हाला दिला आहे या मुखेड तालुक्याला। आमदार साहेब, आपण सुदैवी आहात, खरंच साहेब आपण सुदैवी आहात, कारण आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी गंगाधररावजी राठोड साहेबांसारखा ज्येष्ठ बंधू मिळाला आहे मार्गदर्शन करण्यासाठी, जो सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आमदार साहेब, कमी वयात आपल्यावर फार मोठी जबाबदारी आली, कमी वयात आली साहेब, तसेच माझ्यावरती आली होती नगराध्यक्ष म्हणून। तुमच्याच पिताजीनं आणि चुलत्यानं मला नगरीचा नगराध्यक्ष केलं होतं, त्यावेळेस मी माझं तेवढंच वय होतं।
आली आहे. माझे ज्येष्ठ सहकारी मित्र कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहेब हे अकाली गेल्यानंतर आपल्या तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचं देखील आपण सोनं करीत आहात साहेब. या संधीचं देखील आपण सोनं करीत आहात. कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहेब व कैलासवासी किशनरावजी राठोड साहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य आपण हाती घेतलं आहे. हे आमच्या तालुक्याचं सुदैव आहे. त्यांचं स्वप्न तुम्ही साकार करीत आहात म्हणून आमच्या तालुक्याचं सुदैव आहे. जो तालुका मागच्या 10 वर्षाखाली मागासलेला तालुका म्हणून ओळखला जायचा, आमचा मुखेड तालुका हा मागासलेला म्हणून मराठवाड्यात ओळखला जायचा, तोच तालुका आपण तालुक्याचा सर्वांगीण विकास साधून त्या तालुक्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकला आहे साहेब तुमच्या कार्यकर्तृत्वाने. हे येथील जनता कधीच विसरू शकत नाही साहेब या मुखेड तालुक्याची. तुषारजी, तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्हाला चक्रवर्तीबाई सारखी आदर्श माता लाभली आहे. आज ही माता तुमचे कार्य पाहून धन्य झाली आहे. आज आपल्या सत्कारासोबत आदर्श सूनबाई हा कृतज्ञता सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे. जी मुलगी म्हणून आपल्या माहेरी जन्मास येते तेथे आई वडिलांचे, भावंडाची, अनेक नात्याशी एक रूप प्रेमाचे, अंतकरणाचे हृदय रूपे जाळे विणते. ते जाळे दूर करून सासरी येऊन सासू सासऱ्याची, आपल्या पतिराजाशी व घराशी एकरूप होऊन आदर्श सून म्हणून कार्य करते. अशा कर्तव्यदक्ष सुनाचा आम्ही सत्कार आपल्या सर्वांच्या उपस्थित करीत आहोत साहेब. या सर्व सुनाचा सत्कार आम्ही करीत आहोत साहेब. सासू सासऱ्या विषयी काय चाललंय, घरोघरात काय चाललंय हे आपण बागबान सिनेमा बघितला असेल साहेब. आपण बागबान सिनेमा असे हे समाजातले चित्र बदलावे या विचाराने आम्ही मानवता विचार मंच पदाधिकाऱ्यांनी सोबत घेऊन सूनबाई कृतज्ञता सोहळा या ठिकाणी संपन्न करीत आहोत. साहेब, सेवा भाव धर्म, लेख म्हणून माया लावते माहेरी, सेवा करून जन्मजन्मीचे नाते जुळविते सासरी, म्हणून दोन्ही घरची लक्ष्मी हीच खरी. दोन्ही घरची लक्ष्मी खरी हीच आहे. या शुद्ध भावनेतून हा कृतज्ञता सोहळा आम्ही संपन्न करीत आहोत. आमदार साहेब, जाता जाता एवढे सांगतो की माणसाचे विचारच माणसाला त्याच्या प्रगतीच्या उंचीवर नेत असतात. आमदार साहेब, तुमचे विचार महान आहेत. आज आपण त्याच उंचीवर आहात याचा आम्हाला साथ अभिमान आहे. शेवटी मी तुमच्यावर एक शब्दरूपी कविता तयार केली आहे. तुमच्यावर कविता तयार केली पण साहेब, राग घेऊन नका. तुमची परवानगी घेऊनच ही कविता सादर करणार आहे. परवानगी असेल तर करतो साहेब सादर. कविता. तुषारजी तुम बहुत होशियार जी. तुषारजी तुम बहुत होशियार जी. तुमने मुखेड तालुका का राजकारण बदल दिया है जी. मुखेड तालुके का राजकारण तुमने बदल दिया है जी. तुमने तालुके के बड़े बड़े नेताओं को आसमान दिखाया है जी. तुमने तालुके के बड़े बड़े नेताओं को आसमान दिखाया है जी. आमदार साहब, हमारी कांग्रेस बहुत पुरानी है जी. हमारी कांग्रेस बहुत पुरानी है जी. उसे भी काम करने का थोड़ा बहुत मौका दो जी. उसे भी काम करने का थोड़ा बहुत मौका दो जी. कभी तो हमारे कांग्रेस के दिन आ जाएंगे जी. कभी तो भी हमारे कांग्रेस के दिन आ जाएंगे जी. हम वही उम्मीद पे जी रहे हैं जी. हम वही उम्मीद पे जी रहे हैं जी. एक दिन हमारा भी हम सत्य पे आने वाले हैं जी. अमना साहब, तुम भी जियो, हमें भी जीने दो, यही बाबूराव की इच्छा है. धन्यवाद. आला बाबूराव.